उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले खासदार जे आहेत ते फुटले आणि त्यानंतर आता स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत त्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांना आव्हान करतात, कसं वाटतं? हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्यांच्या पक्षाने आणि त्यांनी काय कार्यक्रम करावे हा सर्वस्वी त्यांचा अंतर्गत विषय आहे आणि त्यामुळे आम्ही काय त्याच्यात डोकावावं असं मला वाटत नाही. पण तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो, अहंकार रूपी उपदेशाचे दौरे करण्याऐवजी आत्मचिंतनाच्या बैठका केल्या तर बऱ्या होतील. आणि त्याही आत्मचिंतनाच्या बैठका माझे कुटुंब माझी जबाबदारी नाही, आम्ही सगळे एकत्र कुटुंब अशा स्वरूपाची केली तर थोडाफार फायदा होईल. नाहीतर अहंकारातल्या उपदेशी दौऱ्याने हाताशी काही लागणार नाही. जे खासदार निघून गेलेले आहेत ते माझ्यामुळेच निवडून आले होते, जे शिवसैनिक आहेत ते आता माझ्या सोबत आहेत असं ते म्हणतात. बघा, मुळातच हा प्रश्न मी काल काही त्यांच्या युवा नेत्यांचंही वाक्य ऐकलं. आताही तुम्ही मला प्रश्न विचारताय. माझा प्रति सवाल आहे उभाटा सेनेला, तुम्हाला अधिकार काय यावर भाष्य करण्याचा? तुम्हाला त्या ठिकाणी मोरल अधिकारच नाही. याचं कारण कोणाच्या जीवावर कोण निवडून आल्यावर कोण कुठे जातो यावर प्रश्नचिन्ह विचारण्याआधी तुम्ही स्वतः पहा, स्वतःच्या गिरेबांमध्ये पहा. ज्या वेळेला मोदीजींचं चेहरा लावून आमच्या सहाय्याने तुम्ही निवडून आलात, त्या उद्धवजी तुम्ही आणि तुमचे बगलबच्चे काँग्रेसच्या दिमतीला जाऊन बसले. त्यावेळेला नाही आठवला हा आत्मसन्मान? आज आठवतोय. आणि त्यामुळे याचा अधिष्ठान आणि अधिकारच उभाटा सेनेला प्रश्न उपस्थित करण्याचा नाही. कुठेतरी सगळा हा जो बंड किंवा खासदारांचं निघून जाणं या सगळ्या गोष्टीनंतर उद्धव ठाकरेंचे दौरे होत आहेत. कुठेतरी निर्णय घेताना किंवा कुठेतरी पक्षाची ध्येय धोरण ठरवताना उद्धव ठाकरे चुकत आहेत असं वाटत नाही? बघा, यावर मी भाष्य करणार नाही. कारण कोण चूक कोण बरोबर हे जनता ठरवते. कोण चूक कोण बरोबर हे पक्षातला कार्यकर्ता ठरवतो. कोण चूक कोण बरोबर हे पक्षातलं नेतृत्व त्या ठिकाणी मतप्रदर्शित करत असतं. या तिन्ही बाबतीमध्ये उभाटा सेनेचा निर्णय चूक आणि अचूक याचा त्या तिन्ही जनता, कार्यकर्ता आणि नेता यांनी घेतला आहे, तो महाराष्ट्राने पाहिला आहे. काल उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच विमानाने त्यांनी प्रवास केला. उद्धव ठाकरे असं म्हणतात की आमच्यामध्ये जी बैठक विमानात झाली ती उच्चस्तरीय झाली, लवकरच कळेल तुम्हाला काय त्याचा तपशील लवकरच कळेल असं ते म्हणतात. नाही, मला याच्यावर काय बी भाष्य करणार, यावर देवेंद्रजी बोलू शकतात किंवा उद्धवजी बोलू शकतात. उच्चस्तरीय झाली की नाही माहीत नाही, पण उच्च दाबामध्ये जरूर झाली आहे. कारण जेव्हा तुम्ही हवेत वर जास्त जाता त्यावेळेला दाब खूप वाढतो. तो दबाव मला मात्र उद्धवजींच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनलिनोचं संकट जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता पाहायला मिळते. स्वतः मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तपत्रामध्ये आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन या संपूर्ण संकटाचा सामना जो आहे तो करायला पाहिजे असं त्यांनी असंही म्हटलंय की शेतकऱ्यांना मदत करताना कुठलाही हात आखडता घेतला जाणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणतात. मला वाटतं देवेंद्रजींनी आणि या सरकारने घेतलेली भूमिका ही स्वयंस्पष्ट आहे. हे नैसर्गिक संकट आहे, आसमानी संकट आहे. हे संकट ज्या पद्धतीने उभं राहिलं आहे, अल निनो असेल किंवा त्या माध्यमातून आपल्या कृषी व्यवस्थेला, बळीराजाला आज आणि उद्या होणाऱ्या समस्या, आणि केवळ आता बळीराजापुरता राहील असं नाही, तर आपल्याला काळजी सामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा घ्यावी लागेल. आणि त्यामुळे हे वर्षभर आपल्याला त्याच्या योजना कराव्या लागतील. यात पाण्याची बचत करावी लागेल, यात पाण्याचा सदुपयोग करावा लागेल, यात सगळ्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, व्यवस्था, जनजागृती, जलव्यवस्थापन या सगळ्या विविध अंगाने सगळ्यांना काम करावं लागेल. त्यामुळे संकट दूर करायचं असेल तर सबका साथ हा लागणारच आहे आणि तीच भूमिका देवेंद्रजींनी घेतली आहे. आणि बरोबरीने सरकार मात्र यामध्ये अतिशय जलद गतीने कामं करते, निर्णय करते आणि यामध्ये कुठलाही आखडता हात घेणार नाही, ही आश्वासक भूमिका जनतेबरोबर घेऊन उभा आहे. कालच्या मुख्यमंत्री आणि ठाकरेंच्या प्रवासावरती उदय सामंत यांनी एक व्हॉट्सअप स्टेटस शेअर केलंय. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांचे हात साथ धरायची कधीच वेळ येत नाही असं ते म्हणतात. त्यांनी त्यासोबत फडणवीस आणि शिंदेचा फोटो सुद्धा पोस्ट केलाय. मराठी भाषा विभागाचे ते मंत्री आहेत, त्यामुळे कधी कधी मराठी भाषेचा चांगला उपयोग ते करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.